मराठा समाजापाठोपाठ ओबीसी समाज देखील आता सरसावला असून चंद्रपुरामध्ये पहिलं विदर्भस्तरीय ओबीसी महिला अधिवेशन संपन्न झालेलं आहे। अधिवेशनामध्ये हुंडा प्रथेविरोधात ठराव संमत करण्यात आलेला आहे। लग्न समारंभातील वाढता खर्च रोखण्याबाबतही ठराव संमत करण्यात आलाय। पुढच्या काळातही असं अधिवेशन आयोजित करण्याचा मानस देखील यावेळी व्यक्त करण्यात आला। मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी समाज सुद्धा सामाजिक आचार संहितेसाठी पुढे सरसावलेला आहे आणि यासाठी चंद्रपूरमध्ये आज विदर्भस्तरीय ओबीसी महिला संमेलन पार पडलं। स्थानिक जनता कॉलेजच्या पटांगणावर हे अधिवेशन संपन्न झालं। या अधिवेशनासाठी संपूर्ण विदर्भातनं महिला प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या। विदर्भात पहिल्यांदाच ओबीसी महिलांचं असं स्वतंत्र अधिवेशन पार पडलं। ओबीसी समाजासाठी आदर्श आचारसंहिता तयार करण्याच्या बाबतीत या अधिवेशनात महिलांनी चर्चा करत विविध ठराव मंजूर केले। हुंडा प्रथा, लग्नातील बडेजाव, प्री वेडिंग शूट, ठरलेल्या मुहूर्तावर लग्न न लागणं, कुटुंब व्यवस्था टिकवणं, मजबूत करणं आणि व्यसनाधीनता यासारख्या गोष्टींचा यात समावेश आहे। अशाच प्रकारचं अधिवेशन विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्याचा मानस यावेळेला अधिवेशनात व्यक्त करण्यात आलाय। ओबीसी महिला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला। हुंडा देणे आणि घेणे यावर आळा घालणे, व्यसनाधीनता यावर चर्चा करणे, तसेच आपल्या समाजाला एक उजाळा मिळावा अशी आम्ही प्रतिज्ञा करत आहोत। आम्ही इथे शपथ घेतली की कधी हुंडा पद्धतीला समर्थन करणार नाही आणि जो लग्न खर्च होतो ज्यामुळे आपल्या समाजातील अनेक बांधव कर्जबाजारी होतात, त्यांचे मुलं व्यसनाधीन होते, त्यामुळे या गोष्टी झाल्या नाही पाहिजे। या अधिवेशनात आम्ही असं कन्क्लुजन काढलं। खूप छान हे अधिवेशन झालं। खूपसे ठराव इथे पारित करण्यात आले आणि आमची आणखीन एक इच्छा आहे की प्रत्येक जिल्ह्यात असे अधिवेशन ओबीसी महिला अधिवेशन व्हावेत आणि प्रत्येक जिल्ह्यांनी याची पहल करावी हीच विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।